आहे, नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप केला गेलाय। आमदार राजेश पवार यांच्या समर्थकांनी मतदारांना कोंडल्याचा आरोप केला जातोय, तर पैशांचा आमिष दाखवून कोंडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नांदेडच्या धर्माबादमध्ये हा सगळा प्रकार झाल्याचा आता आरोप केला जातोय। धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना कोंडल्याचा आरोप केला जातोय। आमदार राजेश पवार यांच्या समर्थकांनी या मतदारांना कोंडल्याचा आरोप केला जातोय। यासाठी पैशांचा आमिष दाखवलं गेलं होतं अशी माहिती समोर येते। त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडे पळापळी तिकडे पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायलेत बघा साहेब। देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायलेत काय नाही आम्हाला काही पता नाही। आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही, मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले। थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले। मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता देता ते पळून गेले बघा। आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले। प्रतिनिधी राजीव गिरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील ते देतील। राजीव, धर्माबाद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज सकाळी काही मतदारांना एका मंगल कार्यालयात बोलवण्यात आले होते आणि तिथे आम्ही तुम्हाला पैशाचे वाटप करू असं भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगण्याचा आरोप मतदारांनी केलेला आहे। जे मतदान भाजपला होणार नाही असं गृहीत धरून या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा उपद्रव केल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र इथे या प्रकाराची कुणकुण पोलिसांना लागताच पोलीस येण्याच्या पूर्वीच हे सगळे मतदार तिथून मतदान केंद्राकडे रवाना झालेले आहेत आणि आता इथे शांतता प्रस्थापित झालेली असून मतदार हे मतदानासाठी मतदान केंद्राकडे निघालेले आहेत। बर, या संदर्भात बोलण्यासाठी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुमच्यापर्यंत आतापर्यंत हा सगळा प्रकार पोहोचला असेल, काय नेमकं घडलंय, आपली माहिती काय सांगते? नाही, मला असं ऐकण्यात आलेलं आहे की बुवा धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संबंधित भाजपच्या काही लोकांना डांबून ठेवल्याचं असं कळते, असे निर्देशनास आलेलं आहे। मला वाटते की वेळोवेळी भाजप आणि सत्ताधारी मंडळी सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग करून दडपशाही करण्याचा प्रयत्न वारंवार करताना दिसत आहेत। अनेक निवडणुकांमध्ये असा प्रकार उघडकीस झालेला आहे। मागच्याही जेव्हा लोकसभा निवडणूक आणि विधानसभेमध्येही नांदेड जिल्ह्यामध्ये असे प्रकार झालेले आहेत आणि ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक प्रक्रिया आहे असं मला वाटतं। कोणीही निवडणूक आपल्या लोकशाही पद्धतीने लढवली पाहिजे। शेवटी लोकांचा अधिकार असतो मतदानाचा की कोणाला आपण मतदान करायचं, पण अशा प्रकारे जर कोणी दडपशाहीचं जर राजकारण करत असेल तर लोकही त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देतील असं मला वाटतं। बरं, आपलं पोलीस प्रशासनाशी काही बोलणं झालं या संदर्भात? कारवाई संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते, काही अपडेट्स आपण घेतले? माझं पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं नाहीये। मी आताच एसपी साहेबांना बोलणार आहे याविषयी आणि आयजी साहेबांना। बरं, हे सगळं सुरू असताना लोकशाही कुठेतरी, लोकशाहीला हे सगळं घातक आहे, लोकशाहीचा आवाज दाबला जातोय असं वाटतंय आपल्याला? आपण खासदार आहात त्या मतदारसंघाचे। नाही, निश्चितच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आताच सांगितल्याप्रमाणे, आणि निश्चितच याच्यावर मी आवाज उठवणार आहे आणि आता काही मिनिटातच मी धर्माबाद इथे पोहोचणार आहे आणि सर्व संबंधित प्रकार काय आहे माहिती घेणार आहे। बरं, पुढील भूमिका आपली काय असणार आहे, तुमची वैयक्तिक आणि पक्ष म्हणून? नाही, पक्षाची आमची काँग्रेस पक्षाची भूमिका हीच असेल की आम्ही हा झालेला प्रकार सर्व निवडणूक आयोगाच्या निर्देशनास आणू, पोलीस प्रशासनाचा आणू आणि या संबंधात अशा प्रकार भविष्यात होता कामा नये म्हणून प्रशासनानं अलर्ट मोडवर राहून कडक कारवाई त्या संबंधित आरोप केली पाहिजे अशी माझी मागणी आहे। धन्यवाद रवींद्र चव्हाणजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेले होते। त्यांनी म्हटलेलं आहे की या संदर्भात कडक कारवाई केली जावी, यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप केला जातो। हे दृश्य आपण पाहतोय, याच सर्व नागरिकांना कोंडल्याचा आरोप केला जातोय। खरं तर पैशांचा आमिष दाखवून यांना कोंडल्याचा आरोप केला जातोय। एक मंगल कार्यालय आहे, त्या मंगल कार्यालयामध्ये या सगळ्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांना कोंडून ठेवण्यात आलं। पैसे देतो असं सांगून त्यांना कोंडण्यात आलेलं होतं। आज मतदान पार पडतंय, लोकशाहीमधला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे मतदानाचा दिवस, आणि त्या दिवशी मतदारांना अशा प्रकारे कोंडलं जातंय, त्यामुळे आता आरोप केले जात आहेत। आत्ताच आपण नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी बोललो, जे काँग्रेस पक्षाचे आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या विरोधात आम्ही आवाज उठवणार, आम्ही या सगळ्या संदर्भात आवाज उठवणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भातले आणखी तपशील घेऊया, आपले प्रतिनिधी राजीव गिरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजीव, धर्माबाद येथे जो प्रकार घडलेला आहे त्यात
त्या संदर्भाने आत्ताच आपण खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत केली. ते आता काही वेळातच धर्माबादला पोहोचणार आहेत आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून एकूणच या प्रकरणाची ते तक्रार करणार असल्याचं देखील समजतंय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जो उपद्व्याप केलेला आहे, मतदारांना कोंडून ठेवण्याचा हा जो प्रकार आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसने वर्तवलेली आहे. आणि आता या प्रकरणी भाजपच्या ज्या समर्थक कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. खरं आहे राजीव, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या अनुषंगाने काही तक्रार वगैरे दाखल झाली का? काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा किंवा भाजप सोडून इतर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले असतील की? बरोबर आहे, पण या प्रकरणी कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात किंवा निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आलेली नाही. हा जो जमाव आहे तो जमाव एका मंगल कार्यालयात जो जमला होता आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला आणि तो थेट मतदान केंद्राकडे गेला. मात्र या प्रकरणी पोलिसाकडे लेखी किंवा तोंडी देखील तक्रार कुणीही अद्याप तरी केलेली नाही. निवडणूक आयोगाकडे देखील या प्रकरणी तक्रार केलेली नाही. जर तक्रार केली तर आम्ही निश्चितच या प्रकरणी कारवाई करू असं देखील पोलिसांनी इथे सांगितलेलं आहे. बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. हेच ते मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयामध्ये या सगळ्यांना बोलवण्यात आलं. हे सगळे कोण आहेत तर हे सगळे मतदार आहेत. नांदेडमध्ये आज मतदान पार पडते आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना कोंडून ठेवण्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूया. राजेश पवारांनी केलंय तेच बोगस मतदान धर्माबाद नगर परिषदेमध्ये. आता त्यांना हार दिसली की ते कुठल्याही स्तराला जातील. कोणाला जीव घेऊन टाकतील, कोणाला डांबून ठेवतील, कोणाला मारून टाकतील. आता 5-5 हजाराचं पाकिट काल आम्ही पाहिलं घुगुस नगर परिषदेच्या ह्याच्यात. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. एवढे 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होत?